स्पर्धेतील नियम आहेत त्या नियमांचं प्रत्येक संघानं नियमांचं पालन करायचं आहे. शेडीकडे आपण पाहतो सामना सुरू होतो. बिग फाईट तलोजा बागीला विपक्ष उरणकोट या दोन बलाढ्य संघामध्ये आणि 25 मिनिटांचं टायमिंग या ठिकाणी पंचांना अलर्ट केलं आहे. कारण बाबा त्या ठिकाणी 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं पूर्ण करायची आहेत आणि त्या 25 मिनिटांमध्ये जर आपण या ठिकाणी षटक पूर्ण केले तर आपल्या संघाला पॅरालाइज केलं जाईल. अंपायर सिग्नल ग्रीन सिग्नल येतोय. सामना सुरू होता. गेम ऑन. यू आर वॉचिंग बिग फाईट मॅच. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या खूपच बाज येतो. अंपायर सिग्नल बाहेर. अतिरिक्त धाबेड अकाउंट ओपन होतो. अतिरिक्त धाबेड खातं खुलं होतं. भाग गेले पण तलोजा संघाचं. त्या ठिकाणी मात्र पहिली धाव आपण पाहतो. अतिरिक्त धाबेड अकाउंट ओपन झाला तलोजा संघाचा. मोठा फटका. कॅप्चर सिलेक्शन पॉइंट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरील चेंडूला ढकलून देतोय. कव्हर सीमारेषेच्या गड्यात चेंडू सीमा पार. पहिला दमदार चौकार. तर आपण पाहतो अतिशय मोठी स्पर्धा मैदानामध्ये पाहायला मिळतं. एन्जॉय करते आमचे प्रेक्षक वर्ग. आता यावेळेस मोठा फटका. बॅटचा पैसा पण गेलाय. दमदार स्ट्रोक. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून एकडी भिडकून होतात. चेंडू सीमा पार. स्पॉट फाउंडर सिक्सर. तर आपण पाहतो अतिशय मोठी अतिशय चांगलं संगीत आपण पाहतो. बाई वाड्यावर या कारण आपण पाहतोय. नरेंद्र भगर आपल्याला माहित असेल की या ठिकाणी जरी आडनाव एक असले तरी माणसं फार फार वेगळी असतात. कारण एक महात्मा ज्योतिबा फुले मी तुम्हाला सांगेल. मात्र आता चेंडू बॅटचा पैसा पण करतोय. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. चेंडू एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये थांबत नाहीये. बॅक टू बॅक मोठा फटका. चेंडू सीमा पार चौकार. वैशिष्ट्य आणि तीच खेळी आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. दमदार खेळी बॅक टू बॅक मध्ये पडक्या. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकारण आघात केला. त्याच्यानंतर आपण पाहतोय षटकार बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझर्व मध्ये. त्याच्यानंतर आपण पाहतोय चौकार. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रिझर्व मध्ये दमदार केली या मैदानावरती. चौफेर फटकेबाजी. पुन्हा एकदा मोठा फटका. या बेसमध्ये चेंडू पिटकावून देतो. मिड विकेट रिझर्व मध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. फेक करेल तोपर्यंत फक्त सिंगल आणि एका धाबेच्या मदतीने आपण बघत पहिला पावा सर्कलचा खेळ सुरू असताना धपडकी धाबा लागल्या त्या 16 धाबा. बिनबाद 16. स्कोर मोज ऑन 16. 16 धाबा धपडकी लागल्यात. अप्रतिम क्रिकेट दोन बलाढ्य संघामध्ये. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द कॅप्टन. शो द गुड क्रिकेट. शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघाला शुभेच्छा मैदानावरती. कारण दोन्ही मोठे संघ मातबगड संघ मैदानावरती आहेत. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या तिकडे संगमाच्या आधारे सामना रंगतो मैदानावरती. दोन संघामध्ये अस्तित्वाचा कोलबटप्याचा चेंडू या ठिकाणी मोठ्याचा वापर केला. फक्त चेंडूला पुश केला. सन्मान दिला. सिली मिड ऑफ सिली पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतो चेंडूला अडवलं गेलं आहे. फक्त सिंगल आणि अलिफ पटेल या फलंदाजाने आपण पाहतो एक धाबेड अकाउंट ओपन केलं आहे. तर आपण पाहतो अलिफ पटेल या ठिकाणी मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये धाबे ती धापडकी धाबा आपण पाहतो या ठिकाणी धाबा होत्या. स्कोर मोज ऑन 17. 17 धाबा धापडकावरती. पहिला पावर सर्कलचा खेळ सूर्य आपण पाहतो. पहिला पावर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण मात्र बिकुरलेला क्षेत्ररक्षण यावेळीचा बॅटचा पैसा पण करतोय. चेंडूला पिडकावून देतो. मिड विकेट च्या वरून चेंडू सीमा पार. स्पॉट फाउंडर सिक्सर.
पाहायला भेटतो पहिला पावर सर्कलचा खेळ समाप्त झाला आणि आपला तीन फलंदाजी उस्मान पटेल ही त्याचं वैशिष्ट्य तर ताबडतोब फलंदाजी त्याचं वैशिष्ट्य आणि 30 फलंदाजी मैदानावरती एका बाजूला स्टार खेळाडू उस्मान पटेलच्या बॅट मधनं तब्बल 2 षटकार आणि 2 चौकार आम्हाला पाहायला भेटले. एकूण धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा होत्यात 23 धावा. दमदार सुरुवात फ्लाइंग स्टार्ट निर्माण केला तळूचा बाग गेला संघाला पहिला पावर सर्कलमध्ये फ्लाइंग स्टार्ट निर्माण केला. मध्ये आपण पाहतो ठिकाणी एक रणनीती आखली जाते एक डावपेच आखलं जाते एका बाजूला या ठिकाणी ओरेंटकोट संघाकडनं तर उस्मान पटेलला कसं जाल्यामध्ये अडकवायचा यासाठी एका बाजूला आपण पाहतोय ओरेंटकोट संघानं रणनीती आखली डावपेच आखला मैदानावरती. इफ यू प्लॅन फॉर सक्सेस यू विल बी गेट इट. तुम्ही खेळामध्ये उपयोजना करा आणि ती अंमलात आणा तुम्हाला यश निश्चित लाभेल. आता चेंडू शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये जज करतात 3 क्षेत्ररक्षक चेंडूला पकडू शकले नाहीये कलेक्ट करू शकले नाहीये 3 तिगाडा काम बिगाड आपण पाहतोय. फलंदाज होतो स्ट्राईकने वरती अली पटेल अली पटेलला जीवनदान लाभला. एकूण धावा होती 24 धावा. एकच चूक तुम्हाला किती महागात पडेल कारण नरेंद्र सर आपण पाहतो ठिकाणी एक चूक किती महागात पडेल हे मात्र निश्चितच माहित असेल या ओरेंटकोट संघाला. तर जेव्हा जेव्हा आपण पाहतो एक मोठी चूक एक खेळाडू चूक करतो तेव्हा त्याचं प्रायश्चित्त पूर्ण संघाला भोगावं लागतं. आता अली पटेल सारख्या फलंदाजाला जीवनदान दिला. एका बाजूने अली पटेलनं शांत क्रिकेट दाखवला म्हणजे दुसऱ्या बाजूला विस्फोटक फलंदाजी करताना उस्मान पटेल ही त्याचं ओळख आहे आणि त्याची ओळख त्यानं प्रेक्षकांना पटवून दिली. अप्रतिम क्रिकेट उस्मान पटेलच्या बॅट मधनं नेहमीच आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळतं. ती दमदार खेळी ती दमदार सुरुवात त्या मैदानावरती उस्मान पटेलनं दाखवली आहे. आतापर्यंत उस्मान पटेलचा विचार केला 2 षटकार आणि 2 चौकाराच्या माध्यमातून त्यानं एकूण 21 धावा बनवल्यात आपण पाहतोय. तर दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजच्या वरती मिलिंद भुईर गोलंदाजच्या वरती स्ट्रायकर वरती उस्मान पटेल. हा चेंडू षटकापूल करण्याचा प्रयत्न होता यष्टिरक्षकाला चकमक देतोय 2 क्षेत्ररक्षकांना बीट केलं चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेषेकडे सीमा पार चौकार. करार हिंदुगिरीचे आम्ही बादशाह तलवार आमची राणी दादागिरी तर करतोच आम्ही बाकी सर्व शिवरायांची मेहरबानी. ते छत्रपती शिवराजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करण्यास स्पर्धेला सुरुवात केली आणि आज ही स्पर्धा आपण पाहतोय दुसऱ्या रात्रीमध्ये पदार्पण करते. अतिशय मोठी स्पर्धा या मैदानामध्ये पाहायला मिळते. उस्मान पटेल अतिशय चांगला क्रिकेट दाखवतोय चक्रावून सोडणारा क्रिकेट अजून एक मोठा पडिका चेंडू स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करतोय सीमा पार दमदार चौकार. आमचे साथी समालोचक आमचे नरेंद्र भगत सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मनापासून स्वागत. तर आपण पाहतो उस्मान पटेलला पुन्हा एकदा चक्रावून सोडणारं क्रिकेट दाखवलं मैदानावरती. पुन्हा एकदा मोठा पडिका यावेळी स्पर्धा स्टेट ऑन दी लॉंग ऑन यावेळी खराब क्षेत्ररक्षण चेंडूला थांबवता येत नाहीये अजून एक मोठा पडिका 4 धावा.
सो मच डेजा आपलं देखील स्वागत आहे. ठिकाणी आपण पाहतो उस्मान पटेल या फलंदाजाला रोकडावचं असेल तर आता कुठेतरी रणनीती आणि कुठेतरी डावपेच एखादा आखावा लागेल. ज्या जाळ्यामध्ये अडकवायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी एकाच रणनीती आणि डावपेच संघाला आखावा लागेल. एक दमदार खेळी मैदानावरती बॅक टू बॅक 4 चौकार या फलंदाजाने दाखवलेत मैदानावरती. आपण पाहतो धाबा झाल्या धाबळगती वाऱ्याच्या वेगाने एकूण 40 धाबा धाबळगती लागल्यात. त्याचा चेंडू उपसमच्या खूपच बाहेर थोडस दबाव आपल्याला पाहायला मिळतं कारण उस्मान पटेलनं या मैदानावरती एक आक्रमक खेळी दाखवली, वादळ निर्माण केलं. मध्ये समोर गोलंदाजी करणारा गोलंदाज मिलिंद भोईर आता मात्र थोडेसे खराब गोलंदाजी दाखवतात. आतापर्यंत त्यानं 4 एकूण 5 चेंडू फेकल्यात आणि 5 चेंडू मध्ये त्यानं तब्बल 18 धावा खर्च केल्यात. पहिला पाबल सर्कल मध्ये एकूण धावा आल्या होत्या या ठिकाणी 23, तर या पाबल सर्कल मध्ये आपण पाहतो धावा येतात 18 आणि या शेवटच्या चेंडूला प्रहार केलाय. दमदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. मात्र चेंडू या ठिकाणी अडवता येत नाहीये. चेंडू सीमा पार 6 धावा. छत्रपतीच्या शूर मर्दानो छत्रपतीच्या शूर मर्दानो होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान. तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा होतात 47 धाबा. वाऱ्याच्या वेगाने धाबा बनवल्या गेल्यात कारण दमदार खेळी करताना मैदानावरती उस्मान पटेल ज्यांना पहिला पाबल सर्कल मध्ये एकूण 21 धाबा स्वतःच्या ठोकल्या आणि त्याच्यानंतर एकूण 23 धाबा पहिला पाबल सर्कल मध्ये आल्या. मात्र दुसऱ्या पाबल सर्कल मध्ये आपण बघतो 24 धाबा आल्यात. एकूण धाबा दबडकी धाबा स्कोर मोजांड 47. अतिशय वाऱ्याच्या वेगाने आपण पाहतो धाबा झाल्यात. ज्या उस्मान पटेलची फलंदाजी पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक वर्ग आतुरतेने मैदानामध्ये आले होते. त्या फलंदाजाने मात्र एक दमदार खेळी दाखवली आहे. प्रेक्षकांच्या हृदयामध्ये आपण पाहतो जागा निर्माण करताना पुन्हा एकदा उस्मान पटेल आतापर्यंत त्यानं एकूण 10 चेंडू मध्ये 39 धावा ठोकल्या. या स्पर्धेतील या ठिकाणी 50 धावा ठोकेल का? नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेतील इतिहास आम्ही सांगतोय तुम्हाला कारण मागच्या वर्षी या मैदानावरती 17 चेंडू मध्ये 65 धावा ठोकण्याचा विक्रम या फलंदाजाला या मैदानावरती केला होता. मात्र तोच विक्रम पुन्हा एकदा पाहायला भेटेल का आमच्या प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी. आतापर्यंत 10 चेंडू मध्ये त्याने तब्बल 39 धावा ठोकल्यात. फक्त 11 धावा दूर आहे. या स्पर्धेतील आजच्या या वर्षातील पहिला अर्धशतक हा उस्मान पटेल ठोकेल का असा प्रश्न निर्माण झाला मैदानावरती. मध्ये 2 षटकामध्ये तब्बल 47 धावा या संघाने ठोकल्यात. तिसरा षटक गोलंदाज तयार होतो तेजेश भोईर राईट ऑफ द विकेट. पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जज केलाय. पहिला बिग विकेट या ठिकाणी अली पटेल बॅक टू द पवेलियन. उस्मान पटेल ज्याने आतापर्यंत 43 धावा ठोकल्यात. यस निश्चित आम्ही बोलतोय आमचं स्कोरर या ठिकाणी थोडीशी स्मॉल मिस्टेक होती कारण आपण पाहतोय पहिल्या पाबल सर्कल मध्ये नरेंद्र सर 21 धावा बनवल्या आणि दुसऱ्या पाबल सर्कल मध्ये उस्मान पटेलला 22 धावा ठोकल्या. एकूण आपण पाहतो उस्मान पटेलच्या 43 धावा झाल्या. त्या भगवती आपण पाहतोय. मात्र फलंदाज बाद होतोय अली पटेल नवीन फलंदाज मैदानावरती. अँड्रू फ्लिंटॉफ मैदानावरती. मात्र हा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ होतात. फलंदाज उस्मान पटेल स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये खेळण्याचा प्रयत्न दाखवत होता. पहिला चेंडू निर्धाव बऱ्याच उशिराने आपण पाहतो गोलंदाज या ठिकाणी तेजस भोईर 2 षटकामध्ये जी खराब गोलंदाजी दाखवली होती, 2 षटकामध्ये जे मार खाल्ले होते मैदानावरती, आता तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक दाखवलाय. कमबॅक जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती. चेंडू 5वा चेंडू हवेमध्ये जज करतायत. मात्र यावेळी चेंडू लॉंग ऑफ प्रिझन मध्ये तोपर्यंत फलंदाज उस्मान पटेल
ज्यांना 2 धाबा एक पडल्यात. उस्मान पटेलसाठी जाला आखलं गेल्यात. उस्मान पटेलसाठी रणनीती आखली गेली आहे. आता उस्मान पटेल एका बाजूला 45 धाबा करून खेळतो खेळपट्टीवरती. या स्पर्धेतील जर 5 धाबा याने ठोकल्या तर या स्पर्धेतील पहिला 50 धाबा त्याच्या नावावरती होतील. तर याच मैदानावरती मागच्या वर्षी एक इतिहास रचला होता. स्लोबर डिलिव्हरी, फसवा चेंडू, आपल्या गतीत आपण पाहतो गती परिवर्तन, आपल्या कोर्टांमध्ये असलेली जी या ठिकाणी जादू आपण पाहतो. या ठिकाणी फिरकी गोलंदाज दाखवताना तेजस भोईर मैदानावरती. ज्या फलंदाजानं चक्रावून सुटलेलं क्रिकेट, ज्या फलंदाजानं 2 षटकामध्ये आकार माजवला, त्या फलंदाजाला शांत केलाय. मात्र बऱ्याच उशीर शांत करू शकणार नाहीये. चेंडू आमच्या समालोचन कक्षामध्ये या स्पर्धेतील पहिल्या 50 धाबा कंप्लीट होतात. झाला उद्या या ठिकाणी आमच्या उस्मान पटेलसाठी ज्यांना पुन्हा एकदा चक्रावून सोडणारं क्रिकेट प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण करणारं क्रिकेट मैदानावरती दाखवलं आहे. अप्रतिम फटकेबाजी, अफलातून फलंदाजी, तब्बल 51 धाबा या स्पर्धेतील पूर्ण करत आहे उस्मान पटेल. जबरदस्त या ठिकाणी खेळी पाहायला मिळते. उस्मान पटेल रायगडचा टायगर ज्या नावाने संबोधण्यात येतोय. अजून एक मोठा फटका, चेंडू बिग 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 आउट ऑफ पार्क, 6 धाबा. पाणी हाताला ढवळले मागाच्या पिल्याला स्वयंसेवकांनी चेंडू आणायचा आहे. स्वयंसेवक चेंडू आलेला आहे. रजनी नसरुद्दीन पटेल या ठिकाणी त्यांच्याकडनं आम्हाला या ठिकाणी उस्मान पटेलसाठी 2000 रुपये आल्यात. ताहिर पटेलसाठी यांच्याकडनं 14,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. उस्मान पटेलसाठी आले एकूण 16,000 रुपयाचं सर या ठिकाणी पारितोषिक लागलंय. तर या ठिकाणी सर आपण पाहिला स्पर्धेतील पहिला 50 धाबा, ताबडतोब फलंदाजी. आपलं काय मत असतं या फलंदाजाबद्दल? नक्कीच ज्या प्रकारचा टेनिस क्रिकेटचा बॅन आहे हा रायगडचा टायगर, आणि आपल्या खेळाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करतो आणि दाखवून दिलं. उस्मान पटेलला पाहण्यासाठी एवढी मोठी गर्दी का होतं, ज्याचं अतिशय जिवंत उदाहरण दिलं. विकेटच्या चारी बाजूला चौफेर फटकेबाजी करत प्रेक्षकांना एक विशुद्ध क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी दिलं. ज्या अर्धशतकाची अपेक्षा कालच्या रजनीमध्ये आम्ही केली होती, कालच्या लॉटमध्ये एकही फलंदाज अर्धशतक या ठिकाणी ठोकू शकला नाही. मात्र उस्मान पटेलने हाफ सेंचुरी जी कमी होती ती कमी या ठिकाणी पूर्ण केली. दमदार जबरदस्त एंटरटेनमेंट ग्रामीण टेनिसचा. तर 3 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त होतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धाबा झाल्या धाबडकावरती. स्कोर मोजान 61 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 61 धाबा धाबडकती लागल्यात. मात्र अप्रतिम क्रिकेट मैदानामध्ये पाहायला भेटेल. चक्रावून सोडणारं क्रिकेट, चारी बाजूला फटकेबाजी दाखवणारा उस्मान पटेल या मैदानामध्ये पाहायला भेटला. आता ताहिर पटेल मैदानामध्ये या. आता चेंडू या ठिकाणी यष्टांचा भेद घेतोय. फलंदाज बाद होतो. बिग विकेट. तलोजा बाग 11 संघाला लागणारा दुसरा धक्का. फलंदाज ताहिर पटेल बॅक टू द पवेलियन. ताहिर शेख यांच्या वतीने नाईट मॅचेसचे भव्य क्रिकेट सामने आयोजित केले जातात. ते तलोजा येथे त्यांचे बंधू अब्दुल्ला शेख यांचं सरपंच यांच्या हस्ते शान श्रीफळ देऊन स्वागत होत आहे. विश्वास भगत त्यांचं स्वागत करतात. धन्यवाद. तर असं नक्कीच आपण पाहतो 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. तलोजा बाग 11 संघाला दुसरा धक्का मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. तर नेक्स्ट मॅच याच्या मैदानामध्ये आपण पाहतो एस मैदानामध्ये असणारे रोडुपाली विपक्ष केगाव हे 2 बलाढ्य संघामध्ये असणारे. तर चला दोन्ही संघ नायक आपण आपल्याला इथनं पहिला कॉल आम्ही तुम्हाला देतोय की आपण नाणेफेक आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. रोडपाली संघाचा संघनायक आणि केगाव संघाचा संघनायक. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो मोहम्मद तला मैदानावरती या. तर नुसऱ्या गणपती फलंदाज रायगडचा ढाण्या भाग ज्याला म्हटलं तर रायगड मधला अतिशय मोठा फलंदाज उस्मान पटेल ज्याने स्पर्धेतील पहिला 50 धावा ठोकल्या. कारण मागच्या वर्षी मैदानावरती 17 चेंडूमध्ये 65 धावा ठोकणारा फलंदाज यावर्षी देखील त्याच पद्धतीचा खेळ मैदानावरती दाखवतात. तर आपण पाहतो या ठिकाणी नरेंद्र सर आपण पाहिलं तर त्याच अनुषंगाने तीच आशा घेऊन या मैदानावरती प्रेक्षक वर्ग आले होते. उस्मानची फलंदाजी आणि तोच क्रिकेट. अजून एक धक्का. बॅक टू बॅक फलंदाज बाद मोहम्मद तला.
विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती येऊन बसायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज मोहम्मद तला बॅक टू द पवेलियन. मोहम्मद तला या ठिकाणी मात्र एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता, मात्र मोहम्मद तला ती धाव पूर्ण करू शकला नाहीये, कारण स्ट्रायकर नो स्ट्राईक केला फलंदाज होता उस्मान पटेल. ज्याने आतापर्यंत आपण पाहतो धावा बनवल्या, तिकडून आपण पाहतो एकूण षटकार ठोकले त्या मैदानावरती 5 षटकार, तर 8 चौकार त्याने ठोकले मैदानावरती. अफलातून फलंदाजी दाखवली या मैदानावरती. तर याच दरम्यान आपण पाहतो जसकारचे आमचे सुधीर तांडेल या ठिकाणी येत आहेत. त्यांना विनंती असेल की आपण रंगमंचावरती या. यावेळेस मध्ये चेंडूला कट करतोय, दिशा देण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल. अतिशय चांगलं क्रिकेट कारण आपण पाहतो या ठिकाणी सर आपण पाहिलं की अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला भेटला समरा याच्याकडनं. कारण नो स्ट्राईक मध्ये जो फलंदाज आहे ज्यानं विस्फोटक फलंदाजी केली आहे त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे मात्र फार महत्वाचं होतं. मात्र सम्राटने तेच काम केलंय, फक्त सिंगल कडबड केली आणि स्ट्राईक वरती आमंत्रित केलाय उस्मान पटेल या फलंदाजाला. धावपड की धावा, स्कोर मोजून 62 धावा धावपडकावरती. रिव्हर्स शॉट, जबरदस्त फटका, ज्याला आत्मघाती फटका म्हटलं जातं. मात्र चेंडू थर्ड मॅन रिझर्व मध्ये सीमा पार, 4 धावा. आणि 30 फलंदाजी मैदानावरती सर्वांना चक्रावून सोडणारं क्रिकेट एका बाजूला उस्मान पटेलने सादर केला, मात्र दुसऱ्या बाजूला रणनीती आखावी लागेल. जी रणनीती आखली जाते ती रणनीती पूर्णपणे फेल होते मैदानावरती. उस्मान पटेलला स्ट्राईकवरती चेंडू पुन्हा एकदा कट करतो, दिशा देण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू फार वेगानं ट्रॅव्हल होतोय, चेंडू सीमा पार, स्पॉट फाइंडर चौकार. स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह केली जाते www.indiacrick. तर या ठिकाणी डी क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह केली जाते. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या ठिकाणी एन्जॉय करतात, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी तलोजाचे देखील काही प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू, मात्र यावेळेस पाहावं लागेल चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर होता, पंचाने स्वर घोषित केला. या ठिकाणी अतिरिक्त धावा पाहतोय, धाबडकी धावा आपण पाहतो या ठिकाणी धावा होतात 71 धावांचं डोंगर या ठिकाणी रचलं गेलं आहे. तर आपण पाहतो उस्मान पटेल सारखा फलंदाज अद्याप तग धरून मैदानावरती आहे. या ठिकाणी तलोजाचा वाघ झाडा मंडळ तो फलंदाज मैदानावरती आहे. त्यावेळेस मात्र यष्टीरक्षकाला बीट केलाय, तोपर्यंत मात्र सिंगल येते बाईच्या स्वरूपामध्ये. तर ठिकाणी बघतो एकदा येते, 4 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बाकी तलोजा संघाची धावसंख्या 72 धावा. दरम्यान रायगडचे एक मिनिट. हॅलो, याच दरम्यान व्यासपीठावर आपण जो खेळाडू पाहतोय, क्रिकेटची अनेक मैदानं गाजवणारा, रायगड एक्सप्रेस नावानं ओळखला जाणारा सुधीर तांडेल जसकार खेळाडू आपण व्यासपीठावर पाहतोय, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानाकडे. थँक्यू सो मच. तर आपण पाहतो 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकामध्ये आपण पाहतो धावांचं डोंगर उभं केलं. एका बाजूला 72 धावा बागेला पण तलोजा संघ या ठिकाणी उभ्या केल्यात. एका बाजूला आपण पाहतो उस्मान पटेल ज्याने जबरदस्त क्रिकेट दाखवल्यात. सर आपण आज पाहिलं तर आज मोठमोठे स्टार खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण उस्मान पटेलला पाहतो, त्याच्यानंतर आपण पाहतोय दुसरा सामना देखील अतिशय मोठा रुडपाली विपक्ष केगाव, म्हणजे आपण पाहतो रुडपाली संघाचा अमित आणि अजित सारखे विस्फोटक फलंदाज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. सागर पाटील आम्हाला पाहायला मिळतील. मात्र त्याच्यानंतर पेंदर विपक्ष जसकार, एका बाजूला आवक नेरुळकर पेंदर संघाचा आम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जसकार संघाचा आपण बघतोय या ठिकाणी सुधीर तांडेल आम्हाला पाहायला भेटणार आहे. पहिला चेंडू लाभ करतोय, मोठा फटका, यावेळी स्वतः चेंडूला भिडकावून दिलाय, चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार,
6 धावा. धाबा ठोकण्याचा मान या फलंदाजानं मिळवला आणि या बेस मध्ये पुन्हा एकदा आपला दोन फलंदाजी चौपेर फटकेबाजी या फलंदाजानं दाखवली. तर पहिल्या चेंडूवरती गोलंदाजचं स्वागत केलं. वेलकम 6, वेलकम टू द ग्राउंड. या बेस मध्ये विश्रामिक स्ट्रोक मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता. या बेस सिंगल डबलचा प्रयत्न होतोय. पाहावं लागेल. दुसरी धाव कंप्लीट. अतिशय वेगानं जबरदस्त रनिंग विरुद्ध विकेट. दोन फलंदाजांमध्ये तालमेल अतिशय चांगला आणि दोन फलंदाजांमध्ये रनिंग चांगली पाहायला मिळतात आणि 2 धावा कंप्लीट केल्यात अतिशय वेगानं. डबल धावा स्कोर मजॉन 70-80. आपण बघतो 80 धावा दबळकवती लागल्या. शेवटचा षटक मार्ग असतात. अद्याप 2 चेंडू शिल्लक असतील. आपण बघतो पहिल्या षटकाचं कंपॅरिझन आपण केलं तर पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या. तर दुसऱ्या षटकामध्ये एकूण 24 धावा. तिसऱ्या षटकामध्ये थोडस कमबॅक दाखवलं. तेजसनं कबल 14 धावा एकवटल्या. या बेसमध्ये मोठा फटका. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क. या ठिकाणी मात्र चेंडू लॉंग लेग क्रिजन मध्ये सीमा पार. 6 धावा. आपण पाहतो इकडे जबरदस्त फलंदाजी. आपला दोन फलंदाजी. प्रत्येक फलंदाजी गोलंदाजावरती तुटून हमला केलाय. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतो 79. 20 चेंडूमध्ये 79 धावा करून खेळतोय मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट. सर्वांना चक्रावून सोडणारा क्रिकेट मैदानामध्ये दाखवलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅटचा बेस ओपन करतात. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. चेंडू डीप लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. 6 धावा. अशी माझ्या शोभाची तलवार होती. तिच्यावर पूर्ण नजर होती पूर्ण जगाची. या ठिकाणी आपण बघतो जबरदस्त फलंदाजी मैदानावरती जणू काय हायलाइट्स आम्ही पाहतोय. कारण सर या ठिकाणी षटकार आणि चौकार हेच आम्हाला पाहायला भेटलंय. मात्र प्रेक्षक वर्ग सामन्याला एन्जॉय करतात. या बेस मध्ये पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र या बेस लॉंग लेग क्रिजन मध्ये सिंगल धाव घेत नाहीयेत. आपण पाहतो या ठिकाणी कारण धावा झाले धाबळकवती 92. 92 धावा धाबळकवती. 92 धावा आपण पाहतो स्पर्धेतील हाय स्कोर असावा कराबाबद्दल अतिशय मोठी धावा उभारल्या गेल्यात. तर उस्मान पटेल सर जेव्हा जेव्हा फलंदाजी करतोय मोठी खेळी करतो तेव्हा नक्कीच तलोदा संघ फार मोठ्या धावा मिळवताना आम्ही पाहिला. शेवटचा चेंडू उस्मान पटेल मात्र शेवटच्या चेंडूवरती बाद होत आहे. तर फार उशीर केला या संघानं. ज्या फलंदाजाला सुरुवातीला बाद करायचं होतं तो फलंदाज शेवटच्या चेंडूवरती बाद झाला. तर एकदा जोरदार टाळ्या उस्मान पटेल साठी. त्यानं तब्बल आपण पाहतो 85 धावा ठोकल्या आणि एकूण तलोचा भाग गेला. पण संघानं 92 धावा ठोकल्या. 93 धावेचं लक्ष उभं केलं मैदानावरती. मास्टर किती निर्मुद्या कुठल्याही बागेचा राजा मात्र आमच्या हृदयात कोरलाय फक्त शिवाजी राजा. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी रोडपाली बनाम केगाव आपल्या दोन बलाढ्य संघामध्ये असणाऱ्या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती की आपण नाणेफेकीसाठी आमच्या अधिक कक्षामध्ये यावं. I kindly request both the captain please for the toss. केगाव संघाचा संघनायक आणि रोडपाली संघाचा संघनायक तलुजा बागेला संघानं फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करताना 92 धावा ठोकल्यात आणि 93 धावेचं भलमोठं आव्हान या मैदानावरती ठेवलाय. त्यावेळी उरणकोट संघासमोर ते उरणकोट संघाची फलंदाजी ही त्यांची मजबूती आहे. त्यामुळे उरणकोट संघ कशा पद्धतीनं या धावा चेस करेल या मैदानावरती. तर ठिकाणी आपण पाहतो याचं प्रत्यक्ष धावतो ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आमचे नरेंद्र भगत सर.
धन्यवाद योगेश जी मडवी साहब। इन्फ्रा बिल्डर्स एंड डेव्हलपर्स से प्रोवाइड उसरली खुर्द सन्माननीय अजित शेख, अमित भोईर, अनिल गवंडे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत। सरपंच चषक 2017 या स्पर्धेच्या दुसऱ्या योजनेमध्ये मी तमाम मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहे। त्याचप्रमाणे गावदेव क्रिकेट संघ उसरली या संघासाठी जे गीत बनवण्यात आलेले आहे ते गमरे कॅसेट कंपनीचे प्रोप्रायटर यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं जातं। या दरम्यान आमच्या सोबत मायक्रोफोनवर सागर मांडवकर या ठिकाणी जुळतायत। स्वागत आहे सागर आपलं। या ठिकाणी पहिली लढत आजच्या योजनेची खूप प्रतीक्षा करावी लागली होती प्रेक्षकांना, मात्र जेवढी प्रतीक्षा केली त्या प्रतीक्षेमध्ये उस्मान पटेल यांनी आपल्या फलंदाजीमध्ये अशा प्रकारची अफलातून फलंदाजी केली। 85 धावा तब्बल कुठून काढल्या आणि प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन केलं। या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं। या स्पर्धेचे शिल्पकार विश्वासजी भगत साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान केला जात आहे। शॉल, मायाचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। याच दरम्यान ज्या मान्यवरांचे इथे आगमन होते, सन्माननीय अतिथी मान्यवर, खूप सारे अतिथी मान्यवर, मी विनंती करतोय ईश्वर पाटील आणि रोहित पाटील यांना आम्ही विनंती करतोय, रोडपालीचे बिग सपोर्टर, आपण व्यासपीठावर या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या। नरेंद्र भगत सर, आपण पाहिलं जी उस्मान जी खेळी केले टॉप क्लास इनिंग आणि आज उसरलीचं मैदान गाजवलं। क्रिकेटची अनेक मैदान हा खेळाडू गाजवत असतो। रायगडचा टायगर म्हणून या खेळाडूची ओळख आहे। विदेशवारी सुद्धा करून आलेला खेळाडू, सातत्याने त्याला आपण दुबई आखाती दौऱ्यामध्ये पाहत असतो। तो उस्मान पटेल गेल्या वर्षी सुद्धा या मैदानावर ज्यांना तुफान खेळी केली होती, या स्पर्धेमध्ये सुद्धा जी उस्मानने खेळी केली नरेंद्र भगत सर, अतिशय जबरदस्त इनिंग आपण पाहिली। नक्कीच सागर, अतिशय अप्रतिम इनिंग या ठिकाणी उस्मान पटेल यांची आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली। त्याचप्रमाणे डीजे मास्टर यांनी देखील या इनिंग मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारे विविध गीतं या ठिकाणी वाजवले। रक्त सांडले या माती, रक्त सांडले या माती, वेचले आम्हीच स्वराज्य मोती, भिडविली रणांगणाशी छाती, रोखली आम्हीच वादळांची घाती, पराक्रमापुढे थरथरली धरती, म्यानातून उसळे तलवारीची पाती, भगव्याच्या अभिमानाप्रती श्वासातून वाहे राजा शिव छत्रपती। या छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी 93 धावांच्या टार्गेटचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी आपण उरणकोट क्रिकेट संघाचे 2 फलंदाज आपण मैदानावर पाहतो। या दरम्यान केगाव क्रिकेट संघाचे संघनायक यांना आमंत्रित केलं जातं। दुसरा सामना आजच्या रजनीचा या ठिकाणी रोडपाली क्रिकेट संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत। प्रतीक्षा असणार आहे ती केगाव क्रिकेट संघाची। तो बिल्कुल दोस्तों, चलते बीच मैदान के ऊपर 93 रनों का बिल्कुल पीछा करना है। पहली गेंद लेफ्ट गेंद के ऊपर प्रहार किया, लॉफ किया और ये ब्रांडेड स्पोर्ट्स फाउंडर्स चौका। ईट का जवाब पत्थर से, पहली गेंद के ऊपर चौवा, बैट का फेस खोला, इस बार ऑन ड्राइव खेला है, ये ताबड़तोड़ दूसरा चौवा आता हुआ। इस चौवे की मदद से स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ काफी तेज गति के साथ रन जुटाने 93 रनों का लक्ष्य यहाँ पर पीछा करना है। दिल्ली काफी दूर है, ये लक्ष्य जब देखेंगे तो एवरेस्ट की
चोटी के समान है विशाल लक्ष्य, लेकिन एवरेस्ट को भी कई मर्तबा पार किया जा चुका है। तो बिल्कुल संकेत दिया है इस मुकाबले में बने रहने का ओवन कोट क्रिकेट टीम के इस आरंभिक बल्लेबाज जिसका नाम है विशाल पाटिल। बैक टू बैक 2 चौवे दागते हुए अपनी आक्रामकता कितनी सटीक है और किस अंदाज के साथ आक्रामक रवैया अपना सकते। इस बीच ऊपरी सीरे से टकराई थी शॉट, गली में क्षेत्ररक्षक तैनात थे, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। सागर मुकाबला काफी रोमांचक रहेगा। उस्मान पटेल ब्रांड एम्बेसडर माने जाते हैं रायगढ़ का टाइगर जिन्हें कहा जाता है। घरेलू क्रिकेट के साथ साथ ही बिल्कुल टेनिस क्रिकेट में अंतरराष्ट्रीय दर्जे के ऊपर लेवल के ऊपर बेहतरीन परफॉर्मेंस दिया था। पिछले साल की सरपंच ट्रॉफी को अगर देखा जाए तो 67 रनों की पारी उनके बल्ले से पनपी थी, लेकिन इस साल जिस अंदाज से बीच मैदान पर उतरे और 85 रनों की शानदार पारी यहाँ पर खेली और बिल्कुल दर्शकों का भरपूर मनोरंजन यहाँ पर उस्मान पटेल के बल्ले से यहाँ पर देखने को मिला। लेकिन 93 रनों के लक्ष्य का पीछा करती हुई ये ओवन कोट क्रिकेट टीम। अच्छी गेंद, बल्ले का फेस खोला, बिल्कुल मिड ऑन का फील्डर था उसके ऊपर से खेला 4 रन। इस बीच क्रिकेट के बिग फैन जिलानी शेख शिवकर से उनको मैं इस मंच पर आमंत्रित करना चाहूंगा। सम्माननीय जिलानी शेख सर, आइए इस मंच पर बैठे। इस कार्यक्रम की शोभा में 4 चांद लगे। लॉफ करना चाहते थे, पाए गए प्रॉपर टाइमिंग का आभार और पहली सफलता बाग 11 तलोजे को। तो बिल्कुल 25 मिनट का टाइम यहाँ पर सेट किया जा चुका है। 93 रनों का लक्ष्य अजहर पटेल गेंदबाजी कर रहे थे। पहली 4 गेंदों की अगर बात की जाए 3 चौवे आए थे, 13 रन 4 गेंदों से आए थे। 5वीं गेंद के ऊपर लॉफ करना चाहते थे, मिड विकेट के ऊपर से सिकंजा वहां पर कसा हुआ तब पाए गए। अब पहली सफलता चटकाई, अच्छा दमखम दिखाया था यहाँ पर ओवन कोट क्रिकेट टीम ने। जीते बचेंगे तो और भी लड़ेंगे, मशक्कत के साथ बल्ले से प्रहार कर रहे थे, लेकिन आखिरकार स्लो रन गेंद का बिल्कुल यहाँ पर वेरिएशन की और गेंद की पिच तक नहीं पहुंचे और आखिरकार जो सिकंजा कसा था उस्मान पटेल एंड कंपनी ने, उस सिकंजे में पहली शिकार यहाँ पर हाथ लगते हुए बड़ी मछली यहाँ पर मैं जरूर कहूंगा बल्लेबाज थे इस समय केदार भोईर। नए बल्लेबाज विकेट के ऊपर पहुंच चुके हैं तेजस भोईर, तो उनके साथ इन फॉर्म बल्लेबाज विशाल पाटिल 9 रनों का व्यक्तिगत योगदान देते हुए अजहर पटेल इस समय गेंदबाजी के लिए तैयार है। मैंडेटरी पावर प्ले का यह पहला ओवर, बिल्कुल शॉट मिड ऑन शॉट, एक्स्ट्रा कवर बैकवर्ड पॉइंट और ये गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के लेग स्टंप से काफी ज्यादा बाहर जाते हुए हमारे एमसीए के अंपायर सूर्यकांत आड़ाव गेंद की लाइन को खराब दर्शाते हुए अतिरिक्त रन का इजाफा और इस एक अतिरिक्त रन के साथ स्कोर कार्ड इस समय 14 के ऊपर पहुंचता हुआ। 93 का लक्ष्य काफी बड़ा लक्ष्य है। मिट्टी में से तेल निकालने के समान यहाँ पर काफी मेहनत करनी पड़ेगी, कमर कसनी पड़ेगी, विकेट के चारों ओर दमदार बल्लेबाजी करनी पड़ेगी। इस बीच अजहर की ये गेंद इन स्विंगर यॉर्कर ऑन द पैड थी, अपील जरूर किया है, अपील को बिल्कुल सूर्यकांत आड़ाव सर ने दरकिनार किया और जहां तक सवाल है बल्लेबाज विशाल पाटिल की अपनी क्रीज में पूरी तरह से सुरक्षित होते हुए, तो सागर पहले ओवर का खेल समाप्त होता है। ईंट का जवाब पत्थर से देने का प्रयास जरूर किया था, लेकिन 5 ओवरों में 93 रनों का जो लक्ष्य, काफी भारी भरकम लक्ष्य है, उस लक्ष्य के लिए जो औसत चाहिए थी वो औसत यहाँ पर नहीं पकड़ पाई, जिसका श्रेय बिल्कुल मैं अजहर पटेल को दूंगा, क्योंकि 4 गेंदों में 13 रन जुटाए थे, लेकिन 5वीं और 6वीं गेंद के ऊपर शानदार कमबैक करा के दिया। इस बीच मैं अनाउंसमेंट करना चाहूंगा,
आरपीएफ से फोन यहाँ पर आ चुका आहे. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांचा फोन आमच्या आयोजकांच्या पर्यंत आलेला आहे. रेल्वे ट्रॅकवर जे प्रेक्षक या सामन्याचा एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांना विनंती असेल, मित्र आपण रेल्वे ट्रॅक वरून खाली यायचंय, आपण स्टेडियम मध्ये यायचं आणि स्टेडियम मध्ये बसून या स्पर्धेची शोभा आपण वाढवायची. मोठी स्पर्धा आहे, कोणत्याही प्रकारचं गालबोट आपल्या कृत्याने लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची. यस सागर. याच दरम्यान जो पेंदर संघ इथे खेळणार आहे आणि VRCC हंसिका स्पोर्ट्सच्या आणि पेंदर संघाचे खंदे पाठीराखे जी VRCCच्या मार्फत पेंदर गावामध्ये सर्वात मोठी स्पर्धा होत्या आणि त्यांचे आयोजक आणि या व्यासपीठावर लाभलेले आमचे अतिथी मान्यवर VRCC हंसिका स्पोर्ट्सच्या प्रोप्रायटर अंकुशजी नेरुळकर साहेब यांना मी विनंती करतो का आपण व्यासपीठावर या स्पर्धेच्या आमच्या आयोजक विश्वासजी भगत साहेब यांच्याकडून आपल्याला विनंती असेल का आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. उद्यानाकडे आपण थेट जाणार आहोत. नरेंद्र भगत आमचे संवेद आहेत आणि इथे चित्र घडतंय. सर आपण पाहिलं फलंदाज क्लीन बोर्ड. क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष मोठं आणि छोटं नसतं. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सामने पाहिलेत, मोठे लक्ष असताना सुद्धा सामने चेस होताना पाहिले आणि हे चित्र या मैदानावर काय घडेल, कारण जो बाग उस्मान पटेल धावांचा डोंगर उभा केलाय का हा डोंगर दुसऱ्या सत्रामध्ये खेळणारा उरणकोट संघ पार करेल का, ही सुद्धा चर्चा केली जाईल. निश्चित रूप से क्रिकेट में कोई भी टोटल सेफ नहीं रहता. यहाँ पर 18.60 के औसत से 93 रन यहाँ पर जुटाने. सागर एक बात मैं यहाँ पर जरूर कहना चाहूंगा, जब आपकी निगाह मंजिल पर है, निगाह अगर मंजिल पर है और कदम सही राह पर है तो कोई ऐसी डगर नहीं है जो आपको आपकी मंजिल तक नहीं पहुंचाती है. मंजिल के ऊपर आपको अगर आप मेहनत करते उस अंदाज के साथ बल्लेबाजी करते हैं तो ये 93 रन भी कम पड़ सकते हैं, लेकिन क्या ऐसा कारनामा कर देंगे? बिल्कुल अजहर पटेल एंड कंपनी गेंदबाजी में, क्योंकि बड़ी गेंदबाजी मानी जाती है अजहर पटेल की. और बिल्कुल दूसरी ओर यहाँ पर डॉक्टर इद्रिस राइट आर्म ऑफ द विकेट. अच्छी गेंद, रफ्तार के सौदागर माने जाते हैं, बिल्कुल तलोजे एक्सप्रेस के रूप में जाने जाते हैं डॉक्टर इद्रिस, जिन्होंने पहली गेंद के ऊपर सफलता चटकाई थी. उसके तत्पश्चात यहाँ पर डॉट गेंद करते हुए अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. गेंद बैट और पैड के बीच में से निकलकर विकेट कीपर के दस्तानों में चली गई. यहाँ पर अब कमबैक करती हुई इस मुकाबले में डॉक्टर इद्रिस एंड कंपनी अर्थात बाग 11 तलोजा ऑफ द विकेट. अच्छी गेंद, लॉफ किया गेंद को, मिड ऑफ को क्रॉस किया था, लॉन्ग ऑफ के स्थान पर गेंद को रोका गया, सिंगल से स्ट्राइक को रोटेट किया यहां पर और इस सिंगल के साथ रन संख्या में उछाल आता हुआ टोटल इस समय 15 के ऊपर. इस बीच सम्मान्य एकनाथ जी वाडेकर साहब, संदीप जी परब साहब और कमलाकर मनोज कमलाकर जी साहब, आदित्य शेट्टे साहब और अलंकार कुंभार साहब, इन तमाम अतिथि गणों का मैं सरपंच ट्रॉफी 2017 में स्वागत करना चाहूंगा. डॉक्टर इद्रिस बहुत ही शानदार. इस बीच कालुंद्र ग्रुप ग्राम पंचायत के सदस्य सम्मान्य संजय जी परदेसी साहब, जिनका स्वागत इस मंच पर सरपंच ट्रॉफी 2017 में यहाँ पर काफी जोरों शोरों के साथ किया जा रहा है. स्वागत है संजय जी परदेशी साहब इस प्रतियोगिता के माध्यम से. डॉक्टर इद्रिस राइट आर्म ऑफ द विकेट. अच्छी गेंद ब्लॉक हॉल में की थी, कांटा बदल रही सागर. ये गेंद मिट्टी और गोबर से बनी हुई विकेट. इस बीच कालुंद्र के सम्मान्य अतिथि वसंत जी घरत साहब इस मंच पर तशरीफ लाए. स्वागत करना चाहूंगा इस प्रतियोगिता के माध्यम से. लेकिन मुकाबले की ओर अगर हम देखेंगे, उस्मान पटेल ने बिल्कुल आग उगली थी अपने बल्ले से, दमकल भी मंगाया था उस आग को रोकने के लिए, लेकिन हावी नहीं होने दिया दमकल को भी. 4 फायर ब्रिगेड की गाड़ियां मंगाई गई थी, 4 गेंदबाजों का उपयोग किया गया था, लेकिन आग उगलता हुआ बल्ला खामोश नहीं हुआ था उस्मान पटेल का. बिल्कुल स्टीयर किया गेंद को, वाइड एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद को रोका गया. टोटल की अगर बात करेंगे तो इस समय 16, दिल्ली काफी दूर है सागर मांडवकर, क्योंकि बल्लेबाजी उस अंदाज के साथ की आक्रामकता इस अंदाज के साथ दिखाए जिसके चलते एक विशाल हिमालय की चोटी के समान लक्ष्य रखा हुआ है 93 रनों का, और उस लक्ष्य का पीछा करती हुई बिल्कुल उरणकोट क्रिकेट टीम की
की पारी इस समय लड़खड़ाती हुई आशा की किरण जरूर दिखाई थी। बल्लेबाज विशाल पाटिल जिन्होंने 3 गेंदों में 9 रनों की पारी खेली थी, लेकिन उसके पश्चात डॉक्टर इद्रिस ने बिल्कुल हावी होने नहीं दिया इस प्रतियोगिता में ओवरकोट क्रिकेट टीम को, जिसके चलते 2 ओवर के खेल की समाप्ति के पश्चात स्कोर कार्ड के ऊपर 16 रन सागर हम देख पा रहे हैं। तो बिल्कुल 16 का ढोला अब दिखाना पड़ेगा यहां पर ओवरकोट क्रिकेट टीम को। सन्माननीय अतिथी मान्यवर व्यासपीठावर आपण पाहतोय आदरणीय गोरक्षक धुमाळ साहेब यांची सुद्धा उपस्थिती आपण इथे पाहतोय। खूप सारे अतिथी मान्यवर मैदानाकडे आम्ही निश्चित जाणार आहोत। जेव्हा आम्हाला वेळ मिळेल पाहुण्यांचं स्वागत इथे केलं जाईल। सामन्याचंही धावतं वर्णन ऐकून नरेंद्र भगत साहेब खूप महत्वाचे। जाऊया मैदानाकडे। निश्चित रूप से तीसरी ओवर की शुरुआत की जा रही है। बल्ले का फेस खोला, गेंद आ रहे एक्स्ट्रा कवर के विजन में खाली क्षेत्र का शॉट का सिलेक्शन काफी बेहतरीन था। यहाँ पर चौवा था। डीजे आपको मौका लकडीला तर अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते 2 संघामध्ये ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल। आदरणीय गोरखजी धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते पुढचा सामना आपण पाहणार आहोत। केगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ VRCC पेंदर यांच्यामध्ये पाहायचं रोडपाली आणि केगाव यांच्यामध्ये होणारी लढत आणि नाणेफेकीचा कौल जिंकतोय रोडपाली संघ। दोन्ही संघांना शुभेच्छा। बिल्कुल दोनों टीमों को बहुत ढेर सारी शुभकामनाएं यहाँ से हम सागर देंगे। मुकाबला काफी गर्म हो, काफी कांटे भरा हुआ और दर्शकों का भरपूर मनोरंजन हो, इस उम्मीद के साथ तमाम क्रिकेट प्रेमी यहाँ पर पहुंचे और उनको मायूस नहीं करेंगे। और उस्मान पटेल ने पूरी तरह से दर्शकों का भरपूर मनोरंजन किया। 85 रनों की पारी खेली और उस्मान पटेल को देखने के लिए इतनी बड़ी संख्या में दर्शकों का जमावड़ा क्यों होता है, इसका सही जवाब दिया था ताल ठोक के मैं कहूंगा उस्मान पटेल ने। बल्ले का फेस खोला है, पाए गए वहां पर शॉट गली के विजन में और एक सफलता गेंदबाज उस्मान पटेल के खाते में। डीजे